नमस्कार, स्वागत आहे आपणा सर्वांचे। आज आपण काही छोट्या छोट्या गोष्टी नकळत आपल्याकडून चुकतात त्याविषयी जाणून घेऊया। आपण कोणत्याही घरात गेलो, आपल्या घरात आलो, मंदिरात गेलो, गाभाऱ्यात प्रवेश केला तर तेथे प्रवेश करताना कधीही उंबऱ्यावर पाय ठेवू नये। आतमध्ये उजवा पाय ठेवून मग प्रवेश करावा। उजवा पाय आत ठेवून प्रवेश केल्याने आपलं त्या ठिकाणच्या भेटीचे प्रयोजन सफल होण्यास सहकार्य मिळते। दुसरी गोष्ट, आपण पूजा करताना, दर्शन घेताना त्या ठिकाणी तुपाचा दिवा प्रज्वलित असणे आवश्यक आहे। कारण परमेश्वराची, देवतांची भाषा ही प्रकाश किरणांच्या माध्यमातून असते, आपल्यासारखी शब्दभाषा नसते। त्यामुळे आपल्या शब्दांचे प्रकाश किरणाच्या माध्यमातून परिवर्तन होऊन आपली प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी तेथे दिवा चालू असणे आवश्यक आहे। नंतर तिसरी गोष्ट, कोणतीही पूजा, प्रार्थना, जप, तप, मंत्र, अनुष्ठान करताना आपल्याला संकल्प सोडणे खूप आवश्यक आहे। संकल्प सोडल्याशिवाय जर आपण आपली मंत्रतंत्र जप वगैरे केले तर त्याचे फळ तेवढे मिळत नाही। संकल्प सोडणे आवश्यक आहे, कारण परमेश्वराला, देवतांना आपण कशासाठी ही पूजा करतोय हे आपण कळवले पाहिजे। त्यासाठी दिवा चालू ठेवून हातात पाणी घेऊन आपण आपला या पूजेमागील जप, तप, तंत्र, मंत्राचा मागील उद्देश कथन करावा आणि संकल्प सोडावा। संकल्प कोणत्या भाषेत सोडावा त्यासाठी काही अशी आवश्यकता नाही, संस्कृतच पाहिजे असे काही नाही। आपल्याला जी भाषा सोयीची असेल, जिच्यातून आपल्याला शब्द व्यवस्थित व्यक्त करता येत असतील त्या भाषेमध्ये आपण आपला संकल्प हातात पाणी घेऊन सोडावा। कारण शेवटी आपली भाषा प्रकाश किरणाच्या माध्यमातून परमेश्वराकडे जाणार असल्यामुळे परमेश्वराला सर्वच भाषा कळणार आहेत। त्यामुळे संस्कृत किंवा कशाचा आग्रह न धरता श्रद्धापूर्वक आपला संकल्प सोडून मग आपली पूजा, जप, तप चालू करावे। धन्यवाद।